ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभं. नमस्ते सतेते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमोऽद्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. स एवायं मया तेद्य योगप्रोक्त पुरातनः, भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यं हेतदुत्तमम्. भगवान अर्जुनाला उपदेश करत आहेत गीतेचा, आणि ते करत असताना आपल्या ज्ञानाची परंपरा सांगितली. हे ज्ञान मी सर्वात अगोदर सूर्याला सांगितलं, सूर्यांनी मनु महाराजांना सांगितलं, आणि मनूंनी ते ज्ञान इक्ष्वाकूला सांगितलं. त्यानंतर बरेच राजर्षी लोक या ज्ञानाला जाणते झाले. अशा प्रकारे ही ज्ञानाची परंपरा चालत आलेली आहे. मधल्या काळामध्ये हा योग थोडा लोपल्यासारखा झाला, कारण मनुष्यांच्या इच्छा फार वाढल्या आणि देहाची वरी आदरू, देहाचा आदर जास्त वाढला, म्हणून मधल्या काळामध्ये ज्ञान लोपल्या गेलं. कैसा नेनो मोह वाढीनला, कसा मोह वाढला माहीत नाही, पण वाढला, आणि त्यामुळे मधला बहुतेक काळ हा व्यर्थ गेलेला आहे. म्हणून या लोकामध्ये हा योग, हे ज्ञान लोपून गेलं असं भगवान सांगतात. तर तो जो लोपलेला योग आहे, ते लोपलेलं जे ज्ञान आहे अर्जुना, तेच ज्ञान मी आज तुला सांगू राहिलो. गीतेच्या रूपाने जे ज्ञान प्रारंभ केलेलं आहे, ते ज्ञान आताच निर्माण झालं अर्जुना असं नाही. मी नवीन ज्ञान तुला सांगतोय असं नाही. हे तेच ज्ञान आहे जे परंपरेने आलं होतं, जे सूर्याने जाणलं, मनूने जाणलं, इक्ष्वाकूने जाणलं, तेच हे ज्ञान आहे. ते ज्ञान पण मी तुला आता काय करत आहे, तुझ्यापुढे प्रगट करत आहे. लोपलेलं ज्ञान भगवंताने पुन्हा प्रगट केलेलं आहे. कशामुळे प्रगट केलं? कारण ज्ञानाची या जगतामध्ये गरज आहे, ज्ञानाला किंमत आहे. सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. भगवान सांगतात, ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी नाही. अत्यंत पवित्र आहे ज्ञान. साधकांना, भक्तांना ते पवित्र करतं. बहो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. भगवान सांगतात, हे जे संत महात्मे ऋषी लोक असतात ना, हे तपश्चर्या करतात आणि ज्ञान प्राप्त करून घेतात. ज्ञान तपसा पूता, ज्ञान आणि तपाच्या द्वारे हे पवित्र झालेले आहेत, आणि मग ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. ज्ञानाला किंमत आहे, सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान. ज्ञानासारखी श्रेष्ठ वस्तू जगामध्ये दुसरी नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा,
ज्ञानाला किंमत असते. कोणत्याही क्षेत्रात जा, ज्ञानाला किंमत असते. कर्मापेक्षा जास्त किंमत ज्ञानाला असते. एरवी कर्म तर श्रेष्ठ आहे, पण जेव्हा ज्ञान पुढं येतं तेव्हा कर्मसुद्धा ते कनिष्ठ होऊन जातं. ज्ञानापेक्षा कर्मसुद्धा श्रेष्ठ नाही, कर्माच्या पुढे आहे ज्ञान. कोणत्याही क्षेत्रात जा, किंमत ज्ञानाला आहे. व्यक्तीची श्रेष्ठता ही त्याच्या ज्ञानावरून ठरत असते. ज्ञानावरून ठरवावी कोणता व्यक्ती श्रेष्ठ आहे, त्याच्या ज्ञानावरून ठरवावं. कर्मावरून ठरवून काही फायदा नाही. तो कर्म काहीही करत असला पण त्याच्या ठिकाणी ज्ञान किती आहे, ज्ञानाने मनुष्य श्रेष्ठ होत असतो. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. सुभाषितकार सांगतात, राजाचीही पूजा होते, पण कुठं? आपल्याच देशामध्ये. ज्या देशाचा तो राजा असेल त्या देशामध्ये त्याची पूजा होते, तेवढ्याच देशापुरती. पण विद्वान सर्वत्र पूज्यते. एखादा विद्वान मनुष्य असेल, ज्ञानी मनुष्य असेल, त्याची सगळीकडे पूजा होते. लोक पाहत नाही हा आपल्या देशातला आहे, दुसऱ्या देशातला आहे, आपल्या गावातला आहे का, आपल्या तालुक्यातला आहे का, आपल्या जिल्ह्यातला आहे का, काही पाहत नाही. लोक त्याची पूजा करतात. कशामुळे? त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्ञानाला श्रेष्ठता आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतं. ज्ञान श्रेष्ठ असतं. 2 घटक शाळेमध्ये असतात. प्रत्येक शाळेमध्ये 2 घटक असतात. मला हे सांगायचं की कर्मापेक्षा ज्ञान कसं श्रेष्ठ आहे. शाळेमध्ये शिपाई असतो, कर्मचारी, आणि त्याच शाळेमध्ये शिक्षकही असतो. विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता गुरुजी, मास्तर, पंत. जुन्या काळातला शब्द पंत. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, पंत शब्द होता जुन्या काळी. दोघंही फुकट काम करत नाही. शिक्षक फुकट काम करतो का शाळेत? नाही. शाळेतला कर्मचारी फुकट काम करतो का? नाही. दोघंही पैसा घेतात. पगार कोणाचा जास्त आहे? शिक्षकाचा पगार जास्त असतो की कर्मचाऱ्याचा? शिक्षकाचा पगार जास्त असतो, कर्मचाऱ्याचा पगार जास्त नसतो. किती पगार असतो शिक्षकाला? जिल्हा परिषदचं जर शासनमान्य सरकारी शाळेचं जर असेल शिक्षक, ते 1-1, 1.5 लाखापर्यंत त्यांचे पगार असतात. 1.5 लाखापर्यंत पगार. ते कशासाठी त्यांना दिले जातात ते काही समजतच नाही. 1.5 लाख त्यांना पगार असतो. आणि जो शिपाई आहे त्याला 5,000, 10,000 महिना असतो. असतो की नाही? तर तुमच्याकडे वेगळं आहे. शिक्षकापेक्षा शिपायाला पगार जास्त आहे का? नाही. सगळीकडे सारखंच आहे. शिपायाला पगार कमीच असतो, शिक्षकाला जास्तच असतो. बरं, पण काम जास्त कोण करतं? शिक्षकाला काम असतं का शिपायाला? शिपायाला. शिक्षक कधी झाडून घेत नाही, कधी शाळेतली फरशी पुसून काढत नाही, दुसरे इतर काम असतील शाळेतल्या आवारातलं गवत काढायचं, वेळेच्या वेळेत ती घंटी वाजवायची, ही सगळे बाकीचे काम कोण करतं? शिपाईच करतो. शिक्षक काय करतो? काय करत नाही. असला शहाणा तर ते चांगला शिकवीन पोराला, नाहीतर काय बसून राहायचं काम. पगार तर आयता मिळतोच महिन्याच्या महिन्याला. काम जास्त करणारा शिपाई आहे, तरीसुद्धा शिपायापेक्षा पगार शिक्षकाला असतो. कशामुळे आहे? ज्ञान. ज्ञान. काम जास्त कोण करतो ते नाही, ज्ञान कोणाला जास्त आहे. जरी मास्तर बसून राहिला पण त्याने ज्ञान कमवलेलं आहे म्हणून त्याला पगार जास्त आहे. आणि शिपायाने कितीही कर्म जरी केलं तरी त्याचं ज्ञान कमी आहे म्हणून त्याला पगार तेवढा मिळत नाही. कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठता आहे. कोणत्याही ठिकाणी जा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो बसून असतो, त्याला काय नसतं घेणं देणं. शिपायाला मात्र, कर्मचाऱ्याला ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, मग त्याला पोट भरण्यासाठी कर्म करावं लागतं. म्हणून ज्ञान श्रेष्ठच आहे. ते ज्ञान या जगतामध्ये पुन्हा मिळवावं, या जगात त्याचा पुन्हा उदय व्हावा, हे सर्व लोक ज्ञानाने संपन्न व्हावे म्हणून भगवान सांगतात, तेच ज्ञान आज अर्जुना मी तुझ्यापुढे प्रगट करत आहोत. प्रगट. देवाला ही फार काळजी आहे
जगामधून ज्ञान नष्ट झालेलं देवाला सहन होत नाही, नाही सहन होत देवाला. कोणत्याही कारणामुळे ज्ञान नष्ट होऊ देवाला ते सहन होत नाही. ईश्वराचा असा संकल्प आहे की सर्व काळ या जगतामध्ये ज्ञान टिकून राहिलं पाहिजे, ज्ञान कधीही नष्ट होऊ नये. मग ते थोडंफार नष्ट व्हायला लागलं ज्ञान की मग भगवान आपला चमत्कार दाखवतात आणि परत ते ज्ञान जिवंत करण्याचा प्रयत्न करतात, परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी माणसाला असं वाटतं कायच या जगामध्ये दुर्दशा झालेली आहे. सगळे लोक नुसतं संसार करतात, प्रपंच करतात, पहिल्यासारखे आता विद्वान राहिले नाही, शिकत नाही लोक, आता शिकत नाही, शिक्षण घेत नाही, ज्ञान कमवत नाही असं वाटतं. पण हे आपल्याला फक्त आपल्या घरी बसून वाटतं, पण आपण जगताच्या बाहेर जातच नाही, कधी जातच नाही. घराच्या बाहेर कधी आपण निघतच नाही. ते काशी क्षेत्रामध्ये, ऋषिकेश, हरिद्वार अशा क्षेत्रामधील जर एखादा शिकलेला मनुष्य जर इकडं आला तर कळतं ज्ञान किती आहे जगतामध्ये. अजूनही भरपूर ज्ञानी आहे, नाही असं नाही, भरपूर ज्ञानी आहे, भरपूर ज्ञानी. कितीही ज्ञान त्यांच्याकडून मिळू शकतं. बाहेरच आहे असं काही नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर विद्वान लोक आहेत, आपल्याला माहीत नाही. परमपूजनीय भारतानंद गिरीजी महाराज, त्यांचं गुरुकुल आहे महाराष्ट्रामध्ये. केवढं मोठं ज्ञानाचं पीठ आहे. कोणताही साधक तिथं जाऊ द्या आणि त्याला कोणताही ग्रंथ शिकण्याची अपेक्षा असू द्या, त्याला तिथं ज्ञान मिळणारच, मिळणारच. महाराष्ट्रामध्ये आहेत विद्वान लोक. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर गेले तर तिथं एक विद्वान महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज बावस्कर. पुरुषोत्तम महाराज बावस्कर, प्रचंड विद्वत्ता. तिथं कोणी डोकं लावायचं काम नाही, फार प्रचंड विद्वत्ता आहे. अध्ययन केलेलं आहे काशी क्षेत्रामध्ये राहून. तर हे जे ज्ञान आहे ते ज्ञान लुप्त होत नाही कधी, कारण देवाला ते लुप्त होऊ द्यायचं नाही. देवाच्या मनामध्येच असं असतं की ज्ञान या जगतामधून कधीच नष्ट होऊ नये. म्हणून जेव्हा जेव्हा ज्ञान नष्ट होतं, जेव्हा जेव्हा या ज्ञानाचा लोप व्हायला लागतो, तेव्हा तेव्हा भगवान काहीतरी चमत्कार करून हे ज्ञान पुन्हा जिवंत करतात, पुन्हा जिवंत करतात. आत्ताच पाठीमागे 2-4 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एका ब्राह्मण मुलाने वेदपाठाचा पराक्रम केला. वेदपाठ, वेदाच्या पाठ करण्यामध्ये अनेक प्रकार असतात. वेदाचं पारायण करण्याचे, आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण कसं असतं, सगळं सारखंच एकामागे एक ओवी, एकामागे एक ओवी वाचत. वेदाचं पाठ करण्याचं तसं नसतं. वेदाचं पाठ करण्याचे अनेक क्रम आहे, त्याला वेगवेगळे नाव आहे. जटा, माला, दंड असे वेगवेगळे त्याचे पाठ करण्याचे प्रकार आहेत. त्याचे अक्षर मागं पुढं मागं पुढं मागं पुढं करत ते पाठ करण्याचे. तर असं वेदाचा घनपाठ करणारा, वेदाचं दंडकर्म पारायण करणारा महात्मा हे फार दुर्मिळ असतात, फार दुर्मिळ असतात. वेदाचं दंडक्रमाने पारायण करणारं 200 वर्षाच्या, या 200 वर्षामध्ये कोणीच झालं नाही. 200 वर्षाच्या अगोदर एक ब्राह्मण होते, त्यांनी वेदाचं असं दंडक्रम पारायण केलं होतं. ते 200 वर्षानंतर आत्ता या 4-5 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामधील ते नगर जिल्ह्यामधील, काय नाव त्यांचं, रेखे, देवव्रत रेखे, महेश रेखे असं त्यांचं नाव. त्या मुलाने हे सगळं पराक्रम केला. 20-22 वर्षाचं वय, जास्त नाही. दंडक्रम पारायण केलं. जे 200 वर्षामध्ये मोठमोठ्या विद्वान ब्राह्मणाला करता नाही आलं, ते 22 वर्षाच्या मुलाने केलं. आणि आश्चर्य आहे, तो आपल्या महाराष्ट्रामधील विद्वान आहे. त्याच्याही पुढं या 200 वर्षाच्या पूर्वी ज्यांनी ते वेदाचं पारायण केलं होतं, दंडक्रम पारायण, त्यांचं नाव होतं नारायण. नारायण नावाचे ब्राह्मण होते, ते सुद्धा महाराष्ट्रामधलेच होते. म्हणजे हे नुसतं महाराष्ट्रामधलं मर्यादित नाही, संपूर्ण जगतामध्ये विश्वविक्रम करणारे हे दोघंही जण आपल्या महाराष्ट्रातले आहे. कारण हे भगवंताचं मनोगत आहे.
कितीही कलियुग पुढं जाऊ द्या, पण भगवंताला माहिती आहे ज्ञान पुसू द्यायचं नाही, ज्ञान तसंच ठेवायचं आहे. वेळोवेळी भगवान प्रयत्न करतात. आजपासून 750 वर्ष अगोदर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सगळं ज्ञान लुप्त झालं. पृथ्वी तलावर सगळं ज्ञान लुप्त झालं. कशामुळे झालं? मुस्लिमांच्या स्वाऱ्या जास्त वाढल्या. मुस्लिम लोक आक्रमण करायला लागले आणि आक्रमण करून आपल्या लोकांमध्ये त्यावेळेस एवढं संघटन नव्हतं, शक्ती नव्हती आणि त्यांनी आक्रमण केल्यामुळे काय झालं? सगळं लुटलं त्यांनी. हिंदू संस्कृती सगळी लुटली. आता त्यांना काय करायचं? भारताची जी संस्कृती आहे, मूळ सनातन संस्कृती, हिंदू धर्म, त्याला नष्टच करून टाकायचं. मग त्यासाठी काय करायचं? ज्याच्यावर धर्म उभा आहे त्या गोष्टी मोडून टाकायच्या. हिंदू धर्माला अधिष्ठान आहे गोमातेचं. मग काय करायचं? जिथं गाय दिसन तिथं गायीचं कत्तलखाना उभा करायचा, गायी मारून टाकायच्या. असं त्यांनी सुरू केलं. बरं, हिंदूचं अधिष्ठान आहे मंदिरं. मग जिथं मोठमोठे मंदिर दिसले सगळे मंदिर उद्ध्वस्त करायचे. मुसलमानांनी फार मोठे मंदिर तोडले आपले जुने. हे अयोध्येचं रामाचं मंदिर, किती दिवस लागले त्याला होण्यासाठी? राम मंदिर होण्यासाठी किती दिवस लागले? अगोदर नव्हतं का? होतं, पण मधल्या काळामध्ये घोटाळा झाला ना फार मोठं. इथं सुद्धा पांडुरंगाची मूर्ती फोडण्याचा 2-3 वेळेस प्रयत्न केला होता. औरंगजेब असेल, अजून कोणी असेल, 2-3 वेळेस प्रयत्न झाला. तुळजाभवानी, जे मुख्य देवस्थान आहे ते नाश करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे ज्ञान कशामुळे जिवंत आहे? ते ज्ञान नष्ट करण्याचा. मग हिंदू लोकांच्या घरात घुसायचं, त्यांचे जे पोथी पुराण असेल ते सगळे जाळून टाकायचे आणि ब्राह्मण दिसला की मारायचा. ब्राह्मण दिसला की मारायचा. कारण ज्ञान या ब्राह्मणामुळेच जिवंत ना. ज्ञान कोणामुळे जिवंत? शेतकरी लोक काय गीता पाठ करीत असते का? नाही, ही ब्राह्मणामुळे जिवंत. मग ब्राह्मण दिसला का मारायचा, ब्राह्मण दिसला मारायचा. फार मोठी हानी त्या काळात झाली. सगळंचे सगळं ज्ञान लुप्त झाल्यासारखं झालं, काहीच शिल्लक नाही राहिलं. आता देवाला वाटलं हे ज्ञान शिल्लक राहिलं पाहिजे ना, मग काय करावं? देवानी ज्ञानोबारायांना पाठवलं. ज्ञानोबारायांचा अवतार केला. कशासाठी आहे ज्ञानोबारायांचा अवतार? ते नष्ट झालेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञान जगी लोपले, या जगामध्ये ज्ञान लोपून गेलं म्हणून ज्ञानोबारायांना पाठवलं आणि ज्ञानेश्वरीचा प्रसार करण्यासाठी. काय 16-17 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरीची रचना, ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ दुसरा नाही. सगळं ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये, फक्त पाहण्याची आपल्याला दृष्टी पाहिजे. सगळं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्याची जशी दृष्टी त्याला तसं ज्ञान मिळतं. म्हणून ज्ञान लोपू नये हे भगवंताचं मनोगत आहे. आता मधल्या काळामध्ये लोपलं, परत या ज्ञानाला कोण जिवंत करणार? देव स्वतः आले कृष्ण परमात्म्याचा अवतार घेऊन. भगवंताच्या अवताराचे जे अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये हे एक कारण आहे की जगामधलं जे लोपलेलं ज्ञान आहे ते पुन्हा जिवंत करायचं. कोणापुढे जिवंत करायचं? त्याला योग्य अधिकारी पाहिजे ज्ञान घेण्यासाठी. कोणालाही ज्ञान सांगत बसू नये. शास्त्राची मर्यादा अशी आहे, कोणालाही ज्ञान सांगू नये. ना पृच्छन कश्चित ब्रूयात नच अन्यायेन पृच्छतः. मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे, ना पृच्छन कश्चित ब्रूयात. ज्याने तुम्हाला विचारलं नाही त्याला ज्ञान सांगू नये. ज्याने विचारलं नाही त्याला ज्ञान सांगू नये, कारण त्या ज्ञानाची किंमतच राहत नाही. कोणापुढं पण बडबड करू नये. ज्याला त्याच्या ऐकण्याची जिज्ञासा आहे, ऐकण्याची इच्छा आहे, त्याला ज्ञानदान करावं. पहिला नियम आहे. नच अन्यायेन पृच्छत. कोणालाही विचारल्याशिवाय ज्ञान सांगू नये. कारण ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने त्याच्याकडे जावं, त्याला त्याने विचारावं, असं शास्त्र आहे. भगवान सांगतात ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर कसं करावं लागतं? गुरुकडे जायचं, गुरुला दंडवत घालायचा, साष्टांग प्रणिपात करायचा, गुरुला नमस्कार करायचा, गुरुचं शिष्यत्व अगोदर पत्करायचं. मी तुमचा शिष्य झालो आहे.
आपण पाहिलं ना, भगवंताने ज्ञान कधी सांगितलं? अर्जुन म्हणाला, शिष्यस्तेहम शाधी मामत्वाम प्रपन्नम. मी आता तुम्हाला शरण आलो, तुमचा शिष्य झालो. मग देवाने ज्ञान सांगायला सुरू केलं. अगोदर अख्खाच्या अख्खा एक अध्याय झाला, मौन धारण केलं तर देवाने, मौन. जेव्हा अर्जुन शिष्य झाला तेव्हा ज्ञान सांगितलं. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. त्यांना शरण जावं परिप्रश्नेनं, आणि त्यांना प्रश्न विचारावा. काय आपल्या मनामध्ये जिज्ञासा असेल, मला तुम्ही ज्ञान सांगा असं त्यांना म्हणावं. मग ते गुरु तुला ज्ञान देतील. ही ज्ञानप्राप्तीची पायरी आहे. मनाने ज्ञान नसतं मिळत, आपल्याला ते विचारावं लागतं. न च अन्यायेन पृच्छत. आणि एखादा जर अन्यायाने जर विचारत असेल तर त्यालाही ज्ञान सांगू नये. अन्यायाने जर विचारत असेल तर धरलं त्याला. सांगतो की नाही? सांगतो की नाही गीतेत काय लिहिलेलं आहे? सांगतो की नाही ज्ञानेश्वरीत काय लिहिलेलं आहे? नाही सांगावं त्याला. मारायला लागला, जीव घ्यायला लागला, नाही सांगावं. आपला जीव गेला तरी चालेल, पण जो अन्यायाने विचारतो त्याला ज्ञान सांगू नये असं शास्त्र आहे, नाही सांगावं. भगवान ही गीतेचं वर्णन करत असताना अर्जुनाला शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं. 18 अध्यायामध्ये संपूर्ण गीता सांगितली आणि शेवटला अर्जुनाला सूचना केली, अर्जुना ज्ञान तर तुला मी सांगितलेलं आहे, पण हे ज्ञान कोणाला सांगायचं याचं शास्त्र अगोदर ऐकून घे. कोणाला पण सांगत बसू नको. कोणाला सांगायचं नाही. ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषे वाच्यम न च माम योग्य सुयेती. जो भक्ती करत नाही, ज्याच्या अंगामध्ये काहीतरी तप नाही, देवावर ज्याचा विश्वास नाही, अशा लोकांना हे ज्ञान सांगायचं नाही. म्हणून असा कोण अधिकारी आहे की त्याला आपल्याला हे ज्ञान सांगता येईल? म्हणून भगवंताने या अर्जुनाची निवड केली. अर्जुनाची निवड केली कारण अर्जुन भक्त तर होताच, तपश्चर्या ही अर्जुनाची होती भरपूर, आणि भगवंतावर विश्वास तर अत्यंत होताच. प्रेम होतं भगवंतावर, श्रद्धा होती, भक्ती होती, म्हणून अर्जुनाला निवडलं आणि अर्जुनाला हे ज्ञान सांगण्यासाठी सुरुवात केलं. भगवान म्हणतात, स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः. अर्जुना, सह एव तोच हा, अयम पुरातनः योगः तोच हा पुरातन असलेला सनातन असलेला योग, पूर्वीचं असलेलं ज्ञान, मया ते अद्य प्रोक्तः माझ्याद्वारे ते आज तुला सांगितल्या जात आहे. एतत् उत्तमम रहस्यम, हे उत्तम श्रेष्ठ असं असणारं रहस्य आहे, गुप्त ज्ञान आहे अर्जुना, हे मी तुला सांगत आहे. का सांगत आहे? अर्जुनालाच का सांगितलं? भक्तोसी मे सखा चेती, तू माझा भक्त आहे, त्याचप्रमाणे तू माझा सखा आहे, म्हणून तुला हे ज्ञान मी सांगत आहे. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. कुंती सुता, कुंतीचा पुत्र असणाऱ्या अर्जुना, तोची हा आजी आता, तोच असा असणारा हा योग, तेच असणारं हे ज्ञान आम्ही आजी आजच्या दिवशी तुझं प्रती सांगितला. तुला अर्जुना हे ज्ञान सांगितलेलं आहे, सांगत आहोत. तत्वता भ्रांती न करी, आणि हे ज्ञान खोटं सांगत नाही. तत्वता, खरं खरं ज्ञान मी तुला सांगत आहे. असं काही नाही मला युद्ध तुझ्याकडून करून घ्यायचं, मग तू ऐकत नाही, मग काहीतरी लबाड्या गोष्टी तुला सांगायच्या आणि तुझ्याकडून हे युद्ध करून घ्यायचं, असं नाही अर्जुना. जे खरं ज्ञान आहे ते खरं ज्ञान मी तुला सांगत आहे. भ्रांती न करी, इथं तू काही संशय घेऊ नको, भ्रम धारण करू नको. कसं आहे हो हे ज्ञान? भगवान सांगतात, हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझं, जे पढियेशी तू मज म्हणून या. हे जीवीचे निजगुज ज्ञान हे आमच्या अंतःकरणामधलं एक गुप्त रहस्य आहे, ते मी तुझ्या पुढे आज सांगत आहोत. इतके दिवस झाले कोणालाच ज्ञान सांगितलं नाही, कारण ते गुप्त होतं, त्याचा अधिकारी कोणी नव्हता. पण अर्जुना तू मिळालेला आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान सांगत आहे. हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझं, तुला या ज्ञानापासून वंचित कसा ठेवू मी? हे ज्ञान मी तुला सांगणार आहे. आपण मागे पाहिलं, ते आपल्या पित्या वसुदेवाला सांगितलं नाही, देवकीला सांगितलं नाही, लक्ष्मीला सांगितलं नाही, सनकादिकांनाही तेवढ्या प्रमाणात सांगितलं नाही. ते ज्ञान अर्जुना तुला देत आहे.
हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझं, तुला याच्यापासून वंचित कसा ठेवू. जे पढियेशी तू मज म्हणून याचं कारण आहे तुम्हाला अत्यंत आवडता आहे. पढियेशी म्हणजे आवडता असणारा, तू मज म्हणून या. अर्जुना तू मला फार आवडतो, तुझ्यावर माझं फार प्रेम आहे, तो आवडीचा विषय आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्काळा धनुर्धरा. हे धनुर्धर अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, तू साक्षात मूर्तिमंत प्रेमाची मूर्ती आहेस. साक्षात प्रेम तुझ्या ठिकाणी आहे. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे ओलावा तू आहे, तुझ्या ठिकाणी भक्ती नित्य जागृत आहे, भक्ती करणारा आहे. मैत्रियेची चित्काळा धनुर्धरा. हे अर्जुना, तू मैत्रियेची चित्काळा आहे. चित्काळा म्हणजे चैतन्याचा अंश, मित्रतेचा रूपी चैतन्याचा अंश तुझ्या ठिकाणी आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान सांगत आहे. कसा आहे तो अजून, तो अनुसंगाचा ठाव. आता तुझं काय वंचो जावो, जरी संग्रमारूढ आहो जाहलो आम्ही. अर्जुना, तो अनुसंगाचा ठाव, तू एक विश्वासाचं ठिकाण आहे, त्यामुळे मी तुला हे ज्ञान सांगत आहे. विश्वासाचं ठिकाण आहे, तुझ्यावर मला खात्री आहे. काय खात्री आहे, या ज्ञानाचा योग्य उपयोग तू करून घेणार आहे आणि योग्य व्यक्तीला हे ज्ञान सांगशील अशी मला खात्री आहे. अनुसंगाचा ठाव, विश्वासाचा किंवा मित्रपणाचा तू ठिकाण आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो. कोणाला सांगतात लोक, ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच सांगतात ना, कोणालाही सांगत नसतात. आपला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला लोक काहीतरी गुप्त गोष्टी सांगत असतात. परी तुझं काय वंचो जावो, म्हणून अर्जुना तू एवढा विश्वासाचा माणूस आहे, म्हणून तुला हे ज्ञानापासून कसं अलिप्त ठेवू, तुला हे ज्ञान सांगावं लागेल. जरी संग्रमारूढ आहो झालो आम्ही. जरी आपण युद्धाच्या प्रसंगामध्ये उभा आहोत. कुठं चालू आहे गीता, गीता कुठं आहे, घरात नाही चालू, त्यांच्या मठात नाही, कुरुक्षेत्रावर सुरू आहे, जिथं सगळे युद्धाला आलेले आहे. कौरवाचं सैन्य आहे, पांडवाचं सैन्य आहे, दोन्ही बाजूला सैन्य एकमेकांपुढे उभा राहिलेला आहे, हातामध्ये धनुष्यबाण धारण केलेले आहे, एकमेकांचा घात करण्यासाठी सगळे टपलेले आहेत. अशा प्रसंगामध्ये देवाने सगळं स्तब्ध करून टाकलं. ते युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्ञान सुरू केलं. जरी संग्रमारूढ आहो झालो आम्ही. जरी अर्जुन आम्ही आता युद्धामध्ये आलेलो आहे, तरीसुद्धा आता या ज्ञान सांगण्याची गरज आहे. त्यासाठी युद्ध आम्ही थांबून ठेवलेलं आहे. अगोदर ज्ञान. तरी नावेक हे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे अति. म्हणून अर्जुना, नावेक हे सहावे, थोडं क्षणभर हे तुला सहन करावं लागेल. युद्धानंतर अगोदर ज्ञान. गाजाबज्जही न धरावे, इथं काही गडबड मनामध्ये धरायची नाही, किंवा युद्धाचा काही आवाज आला तिकडं लक्ष द्यायचं नाही, कोणाचा मोबाईल वाजला तिकडं पाहायचं नाही. अर्जुना, मोबाईल वाजतच असते, कारण ते वाजण्यासाठीच आणलेले असतात. एवढं कळू नये का प्रवचनात येणाऱ्या लोकाला, आता आपण मोबाईल घेऊन चाललो, जो फोन करणार आहे त्या माणसाला काही त्याला माहीत नसतं हे कुठं बसलेले प्रवचन आहे का घरी झोपलेले आहे, त्याला काय माहीत बिचाराला, ते तिकडून फोन करतो आणि इकडं मग हे फोन प्रवचनामध्ये मध्येच वाजतात. बरं, ते आपल्याला लवकर बंदही करता येत नाही. एकदा बंद केलं का त्याला वाटतं झोपलेले आहे का कोण, ते परत फोन करतोय, परत इकडं वाजतं आहे का, वाजला. हां, हे असं असतं. मग त्याच्यामुळे कथेमध्ये विक्षेप होतो, त्याचा दोष लागत असतो. काय होतं, 1 तास मोबाईल आणायचेच नाही, आपल्या खोलीवर ठेवून द्यायचे, काय फरक पडतो. जरी आणलं तरी कोणाकडून बंद करून घ्यायचे, परत चालू करून घ्यायचे, विक्षेप होत नाही. म्हणून अर्जुना, हे असं काही गडबड ऐकायला आली तर तिकडं लक्ष द्यायचं नाही. बाकीच्यांना सांगते, जरी तुम्ही आणले नाही तर दुसऱ्याचा जरी वाजला तरी गडबड करायची नाही, लक्ष द्यायचं नाही. गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे अति. अर्जुना, तुझं अज्ञानपणा अगोदर हिरावून घ्यावं लागेल. ते युद्धाचं नंतर पाहू, काय करायचं काय नाही करायचं ते नंतर पाहू. अगोदर तुझं जो अज्ञान लपलेला आहे अंतःकरणात, ते अज्ञान अगोदर नष्ट करावं लागेल. अज्ञान नष्ट करावं लागेल, कारण ते नष्ट केल्याशिवाय काही पर्यायच नाही ना.
सगळ्या दुःखाला कारणीभूत हे अज्ञान आहे. शास्त्राचं तर असं मत आहे, सगळ्या दुःखाला कारणीभूत अज्ञान आहे. सगळ्या दुःखाला कारणीभूत. संसारामध्ये सुद्धा आपल्याला अनुभव येतो, दुःखाला कारणीभूत अज्ञानच असतं, अज्ञान असतं. शाळेत विद्यार्थी शिकतात, मास्तरांनी शाळेत शिकवलं, सांगितलं, दुसऱ्या दिवशी सगळं पाठ करून यायचं. आणि मग त्यातले काही हुशार विद्यार्थी असतात, ते पाठ करून येतात. आणि काही विद्यार्थी पाठच करत नाही. 3 प्रकार असतात विद्यार्थ्यांमध्ये. काही मनापासून पाठ करून येतात, पाठ होतं त्यांच्या, असे असतात. काही अजिबातच पाठ करत नाही, त्याच्याकडे लक्षच देत नाही. इथं एकदा पाठ सुटल्यावर ग्रंथ बांधला की दुसऱ्या दिवशी पाठालाच उघडायचा, मग ते काय लक्षात राहणार आहे. असे काही असतात. आणि 3रा प्रकार असाही असतो, ते दिवसभर घोकंपट्टी करतात पण लक्षात तर काहीच राहत नाही, दिवसभर घोकतात. दुरून पाहणाऱ्यांनी जर पाहिलं तर असं वाटतं किती कष्ट करतोय. खरंच करतात कष्ट. काही काही असे आमच्या आश्रमात सुद्धा असे काही काही विद्यार्थी आहे, ते दिवसभर वाचून वाचून ते त्यांचं ग्रंथ फाटत फाटत आले, खराब झाले, ग्रंथ फाटायला लागले. पण ध्यानात मात्र काहीच राहत नाही. त्यांचा तरी काय दोष त्याच्यात. ते प्रयत्न करतात पण आता बुद्धीच कमी असल्यामुळे लक्षातही राहत नाही. असंही काही वर्ग आहे. मग दुसऱ्या दिवशी आता मास्तर आल्यानंतर मग एकेकाला विचारायला लागला, बोला बोला बोला, सांगा हे, सांगा ते, सांगा हे, सांगा ते. आता हुशार विद्यार्थी पटापट उत्तर देतात. पण आता ज्याला ते पाठच झालं नाही, पाठ केलं नाही म्हणा किंवा घोकंपट्टी करून पाठ झालं नाही, पण अशा विद्यार्थ्याला मग उत्तर सांगता येत नाही. आणि उत्तर सांगता नाही आलं का मग त्याला दंड मिळतो, दंड मिळतो, दंड मिळतो. मास्तर त्याला हाणणारच, कारण त्याच्या ते पाठ झालं नाही, त्याला ज्ञान मिळालंच नाही, म्हणून त्याला दंड मिळणार. कशामुळे दंड मिळाला? कशामुळे? त्याचं ज्ञान ग्रहण न झाल्यामुळे, म्हणजेच अज्ञानामुळे. जे शिकवलं त्याचं अज्ञान त्याच्या डोक्यात तसंच राहिलं, मग त्याला मार खावा लागतो. अज्ञानामुळे दुःख मिळालं. ज्याने ज्ञान कमवलं त्याला दुःख नाही मिळालं, तो सुटला. पण ज्याच्या ठिकाणी अज्ञान राहिलं त्याला दुःख मिळतो. सगळ्या दुःखाचं कारण हे अज्ञानच आहे. सगळ्या दुःखाचं कारण अज्ञानच आहे. सकाळी पाणी तापाला, चूल पेटली मोठी, चुलीमध्ये इंधन घातलेलं आहे, लाकडं, धाड 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 चूल पेटायला लागली. गेला दुसऱ्या कामाला. दुसऱ्या कामाला गेल्यानंतर हळूहळू आता ते पेटायचं, तोपर्यंत पेटलं आणि गेलं विजून. ते विजून गेल्यानंतर काय झालं, मग ते परत आला, त्याने पाहिलं चूल सगळी विजून गेली. पाणी तर काही सगळं अजून तापलं नाही, चूल परत पेटावी लागेल. मग परत पेटण्यासाठी परत मग कागद गोळा करून आणा, हे करा, परत लाकडं आणा. याची गरज आहे का? काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये विस्तू पडलेलाच असतो. फक्त काय करायचं, त्याला थोडंसं प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याने काय केलं, ते लाकडं होते, मागं घाल, मागं वड, पुढं घाल, सगळं त्याने असं हलवून 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 ते कोळशे पाडण्याचा प्रयत्न केला. आणि ते कोळशे पाडत असताना मग काय झालं, ते विस्तू इकडं तिकडं उडतो. मग आणि त्यातला विस्तू थोडाफार काही त्या चुलीच्या बाहेर उडाला चुलीच्या बाहेर. त्याने चूल पेटली, गेला निघून गेला. आता त्याची पत्नी आली. त्याच्या पत्नीला आता तिने उशिरा उठली होती, कारण ती आताच्या काळातली होती. ते पूर्वीच्या काळात कसं होतं, बाया अगोदर उठत होत्या. त्यांनी सगळं दारात साडा टाकायचा, झाडून घ्यायचं, गोठ्यात शेण काढून यायचं ढोराचं, मग पाणी तापायला ठेवायचं, स्नान करायचं, व्यवस्थित कुकू लावायचं, तुळशीला पाणी घालायचं, आणि सगळे झाल्यानंतर मग मालकाला उठवायचं. असं पहिली पद्धत होती. आता त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. सगळ्यात नसला तरी बऱ्याच प्रमाणात त्याचा फरक पडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी महाराज पाहायला मिळतं, माणसं घरामध्ये पाणी तापायला ठेवतात. बऱ्याच ठिकाणी आहे, तुम्हालाही माहिती आहे, अनुभव आहे. माणसं पाणी तापायला ठेवतात. जनावराचं शेण ते माणसंच काढतात. ते दिवसभर माणसानेच काम करायचं, मग नंतर उठतात. काही काही माणसं झाडून घेताना, सडा टाकताना सुद्धा पाहिलेले आहे मी. असतं आता प्रत्येकाच्या घरात. कोणाच्या घरात कोण मालक असतं हे कोणाला सांगता येतं का? नाही सांगता येत. त्या बाईचं तसं. मग ती उशिरा उठली
आणि ती डोळे चोळे चोळीत तशीच गेली, पाणी तापलं नाही पायाला. ती पाणी तापलं नाही, ते थोडाफार वीस तो बाहेर उडाला होता, गेली त्याच्यावर पाय पडला, आरडली मोठमोठ्याने. मग काय मेल्या मुर्द्या काय असं ती नवऱ्याला शिवाय देऊन टाकल्या. मग पाय सळसळ 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 करायला लागला. तापल्यामुळं, ते चटका बसल्यामुळे पाय सुजला. त्याला अमकं औषध लाव, तमकं औषध लाव, हे लाव ते लाव. कशाचा काय फरक पडतो? डॉक्टरकडे गेली, डॉक्टरने दुसरंच औषध दिलं, 2-4 इंजेक्शन दिले. केवढं मोठं दुःख भोगावं लागलं. अगोदर चटका बसला त्याचं दुःख, क्रोध आला त्या क्रोधाचं वेगळं दुःख, फडफड फडफड नवऱ्याला बोलली, हे औषध आण ते औषध आण. सगळं म्हणजे तळतळाटच झाला ना, दुःखच मिळालं ना. हे कशामुळं मिळालं बरं? कशामुळं मिळालं? अज्ञानामुळं मिळालं. कशाच्या अज्ञानामुळे? विस्तू बाहेर पडलेला होता हे माहीत नव्हतं. माहीत नव्हतं म्हणजेच काय होतं? अज्ञान होतं विस्तवाचं. दुःख मिळालं. क्षणोक्षणामध्ये लक्षात येईल दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. काय काय लोकांना ते शेतीमध्ये जातात, पिकामध्ये फवारणी करायला, कशाला 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 म्हणा, आणि गेल्यानंतर मग होऊ नये असं पण कधी घडते घटना. एखादा सर्प असतो, साप असतो किरकोळ, ते त्याच्यावर पाय पाडला, ते चावतं, ते चावतं. आणि मग ते जर जास्तच विषारी असेल तर मग दवाखान्यापर्यंत सुद्धा जाईपर्यंत राहत नाही, मरतो मनुष्य, मरतो. आता ते शेतामध्ये सापाच्या शेपटावर पाय द्यायला लोक जातात का? नाही जात. चालता चालता जर साप दिसला तर माणूस मरेल का? नाही, कारण ते चावण्याचा प्रसंगच येणार नाही, दूर जाईल मनुष्य, ते चावणारच नाही. पण सापावर पायही पडतो, साप चावतो, मनुष्य मरतो, सगळं दुःख होतं, घरच्यालाही दुःख होतं. हे कशामुळे होतं? अज्ञानामुळे. कशाच्या? सापाच्या अज्ञानामुळे. सापाला पाहिलंच नाही, त्याच्यामुळे एवढा मोठा प्रसंग घडला. ज्ञानामध्ये अशी शक्ती आहे, ज्ञान दुःख प्राप्त होऊ देत नाही, ज्ञान आपल्याला सुख देतं नेहमी. आणि अज्ञानाचाही असा स्वभाव आहे, ते अज्ञान दुःख द्यायल्याशिवाय राहतच नाही, ते दुःख मिळतंच, हा अज्ञानाचा स्वभाव आहे. म्हणून सगळ्या दुःखाला कारण अज्ञानच आहे. आणि कोणत्या वस्तूचं जरी अज्ञान नसेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, ते सगळ्या दुःखाला कारण आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ते सगळ्या दुःखाला. आपलं चिंतन झालेलं आहे. दुःख कशामुळे मिळतं? दुःख कशामुळे? ज्याचा जन्म झालेला आहे त्याला दुःख मिळतं, की ज्याचा जन्मच झाला नाही त्याला दुःख मिळतं? ज्याचा जन्म आहे त्यालाच सगळे दुःख मिळतात. मरणाचं दुःखही ज्याचा जन्म झाला त्यालाच मिळतं. सगळ्या दुःखाला जन्म कारण आहे. जन्मच झाला नाही तर पुढे दुःखाचा प्रसंगच नाही. जन्म, मग जन्म कशामुळे नेमका होतो? जन्माला कारण काय आहे? जन्माचं हे मूळ कारण आहे अज्ञान. अज्ञानामुळे जन्म धारण करतो, अज्ञानामुळे. एकदा ज्ञान झालं की त्याला परत जन्म नाही. एकदा ज्ञान झालं त्याचं संपलं सगळं, त्याला परत जन्म नाही. ओळखीला हरी धन्यत्व संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी आहे, सिद्धीसहित. हरी ओळखीला, ओळखीला म्हणजे काय? ज्ञान होणं, देवाचं ज्याला ज्ञान झालं. मोक्ष त्याचे घरी रिद्धी सिद्धीसहित, त्याच्या घरी मोक्ष आहे. मोक्ष म्हणजेच जन्माचा अभाव, त्याला जन्म घेण्याची गरज पडत नाही. म्हणून हे अज्ञान नेहमी आपल्याला दुःखाकडे ओढत असतं. दुःख देणारं अज्ञान आहे, सगळ्या दुःखाचं कारण हे अज्ञान आहे. मग ते अज्ञान तर नष्ट झालं पाहिजे, कारण दुःख जावं अशी सगळ्याचीच इच्छा आहे. कोण आहे असा की त्याला वाटतं मला दुःख मिळावं, माझ्या ठिकाणचं दुःख जाऊच नये? आहे कोणी? एकही उदाहरण नाही, शोधून पण सापडणार नाही. मज लागी दुःख व्हावे, ऐशे कोणी भावे ना जीवे. नाथ महाराज म्हणतात मला दुःख व्हावं असं कोणीही विचार करत नाही, कोणाच्याही मनात वाटत नाही. नेहमी प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळालं पाहिजे, दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही, कोणाची इच्छा नाही. मग ते दुःखाचं कारण नष्ट झालं पाहिजे ना. दुःखाचं कारण आहे अज्ञान, आणि ते अज्ञान गेल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. म्हणून अर्जुना, ते युद्धाचं नंतर पाहू. युद्ध हे कर्म आहे, ते आपण नंतर पाहू. अगोदर अज्ञान निघून जाऊ दे, अज्ञानाचा नाश होऊ दे. मग ते एकदा अज्ञानाचा नाश झाला की मग पुढं आपण मोकळेच आहे ना. कारण अज्ञानाचा नाश करणं हे आपल्यासाठी प्रधान आहे, मुख्य आहे, गौण नाही. युद्ध करणं ही गौण गोष्ट झाली. मनुष्याने मुख्य काय आहे आणि गौण काय आहे याचं तारतम्य माणसाला असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे.
जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर ते वाढणारे वाढायला आले, एक 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 आले वाढायला. याने काय केलं, भाकर एवढीच घेतली, एवढीच भाकर घेतली. ती भाजी काय असेल, भाजी एवढीच घेतली आणि ओरडत होता, फार भूक लागली, फार भूक लागली, फार भूक लागली. द्वादशी झाली, एकादशी झाली, दशमीचा उपवास, द्वादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारचा उपवास, अमकं तमकं उपवास आहे, 2-4 दिवसापासून आरडत होता. आणि जेवण करण्यासाठी भाजी एवढीच घेतली, भाकर एवढीच घेतली. ते मीठ वाढणारा आला, त्याच्याकडून पुडाच घेतला, टाकला ताटात पुडाच, सगळ्याचा सगळा पुडा ताटात टाकला. भूक लागली, सगळा पुडा टाकला, बसला खायला. आता जर त्याने एवढं मीठ खाल्लं तर त्याचं काय परिणाम होईल, काय वाटतं तुम्हाला? एवढं मीठ खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवायला त्याला बसता येईल का? कशामुळे होतं? मुख्य काय आहे, गौण काय आहे, याचं तारतम्य आपल्याला कळालं पाहिजे. जेवणामध्ये मुख्य भाकर भाजी आहे, मग मीठ असेल, लोणचं असेल, हे गौण पदार्थ आहे. एखाद वेळेस नाही आले तरी काही हरकत नाही, ते गौण आहे. त्या गौणाला गौण दृष्टीने पाहिलं पाहिजे. जे मुख्य आहे त्याला मुख्य दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपला सगळा घोटाळा इथंच होता. आपल्याला हे कळत नाही की आपल्यासाठी मुख्य काय आहे आणि आपल्यासाठी गौण काय आहे, हेच आपल्याला कळत नाही. नाही कळत आपल्याला, काय करावं? मनुष्याला हे ओळखता आलं पाहिजे, हे आपल्याला कळालं पाहिजे, कळालं पाहिजे. सकाळचा प्रसंग आहे. आम्ही पलीकडून चंद्रभागेच्या पलीकडून येतो प्रवचनाला, आणि प्रवचनाला येत असताना भलं मोठं टोळकं होतं, 20-25 मुलं सगळे प्रवचनाला तिकडून येताना दिसले. इथं आल्यानंतर पाहिलं 4-5 जण सगळे प्रवचनाला, तिकडून येताना 20-25 आले, इथं 4-5 प्रवचनाला दिसले. आणि मग प्रवचन सुटलं. प्रवचन झाल्यानंतर तिकडं आम्ही मुक्ताबाईच्या मठाकडे गेलो. तिकडून येताना ते सगळंचे सगळं टोळकं दिसलं, सगळे मुलं तिकडं 15-20 मुलं. आणि मग सांगितलं, अरे तुम्ही गेले कुठं होते? तिकडून तर प्रवचनाला आले, इथं प्रवचनाला दिसले नाही. त्यांनी सांगितलं, आम्ही देवाच्या दर्शनाला गेलो होतो. कुठं गेलतो? देवाच्या दर्शनाला गेलो होतो. मग झालं का देवाचं दर्शन? कशाचं? 5 घंटे बारी तिथं. जे लोक दर्शन करून आले त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं 5 तास लागतात बारीला. मग गेले नाही का? नाही, आलो परत वापस. आता हे काय आहे? हे मुख्य काय आहे, गौण काय आहे, हे आपल्याला कळत नाही. महाराज, खरं देवाचं दर्शन हे या कथेमध्ये होत असतं, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये खरं देवाचं दर्शन होत असतं. मंदिरात नाही होत देवाचं दर्शन. मंदिरात दर्शन करू नये असं नाही, पण जर कथा आपल्याला प्राप्त होत असेल, कीर्तन प्रवचन प्राप्त होत असेल, तर त्या दर्शनाचा त्याग करावा. ते दर्शन गौण आहे. इथं होणारं दर्शन हे मुख्य आहे, मुख्य आहे. कसा आहे ओ देव वास्तविक? तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. कुठं? रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. तिथं देव उभा असतो, जिथं हरिदास कीर्तन करतात, कथा करतात, भगवंताची प्रवचनं करतात, तिथं देव उभा असतो. ऐसा साच खरा भाव, कथे माझी उभा देव. देव या कथेमध्ये उभा असतो. तिथं देवाचं वास्तव ज्ञान होतं. कसा आहे देव वास्तविक पाहिलं तर? देवाला रंग आहे का? नाही. देवाला रूप आहे का? नाही. देवाला खरंच पाहिलं तर हात आहे का? नाही. देवाला पाय आहे का? नाही. देव उंच आहे का? नाही. देव बुटका आहे का? नाही. देव काळा आहे का? नाही. देव गोरा आहे का? नाही. देव 5 फुटाचा आहे का? नाही. 50 फुटाचा? नाही. कळालं ना तुम्हाला देव कसा आहे? मग असा देव तुम्हाला मंदिरामध्ये दिसला का? त्याला रंगच नाही, रूपच नाही, लहानच नाही, मोठा नाही, हे मंदिरामध्ये दिसलं तुम्हाला? कुठं कळालं? कुठं कळालं? हे कथेमध्ये कळालं देवाचं खरं स्वरूप. हे खरं स्वरूप मंदिरामध्ये नाही दिसत. तिथं गेल्यानंतर तो काळाच दिसतो. ती 3.5 हाताची मूर्ती दिसते, ती 3-3.5 फुटाची काळाच रंगाची मूर्ती दिसते. तिथं गेल्यानंतर नाही दिसत आपल्याला देव. वास्तव स्वरूपात दर्शन आपल्याला तिथं नाही देत. आता जे आहे ते कबूल करायला काय हरकत आहे?
तुम्हाला दिसत असेल बा, आपल्याला तर आजपर्यंत नाही दिसला. आजपर्यंत आपण जेवढ्या वेळेस मंदिरात गेलो तिथं दगडाचीच मूर्ती दिसली. जे खरं आहे ते खरं आहे. तो दगड नाही, तो देव आहे, ब्रह्म आहे, साक्षात आहे. आपल्याला नाही दिसत ना. आपल्याला काय दिसतं? ती मूर्तीच दिसते. पण कीर्तनामध्ये आल्यानंतर खरा देव कळतो. काय आहे खरा देव ते प्रवचन कीर्तनामध्ये कळतं. तो कसा आहे, त्याच्या ठिकाणी किती प्रेम असतं, भक्तासाठी त्याने काय काय कामं केले. मंदिरात दिसतं का? मंदिरात काहीच दिसत नाही. हे सगळंच सगळं या कथा कीर्तनामध्ये दिसतं. आणि आपलं असं गौण झालं, आपण हे कीर्तन प्रवचन सोडून दर्शनाला जातो. हां, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. नारदामी कुठं आहे? नाहम वसामी वैकुंठे. मी वैकुंठात सापडत नाही, जाऊ नका मला वैकुंठात पाहण्यासाठी. मी कुठं आहे? माझे भक्त गाती जेथे. जिथं माझे भक्त माझी कथा करतात तिथं मी आहे. आणि आपण ही कथा सोडून दर्शनाला जातो. दर्शनावर काय निष्ठा आहे? लोकांना पाहिलं 5 तास लागतात, आले मागं. ही दर्शनावरची निष्ठा. हे आपल्याला कळत नाही. मुख्य काय आहे? गौण कशाला आहे? कशाला प्रधानत्व दिलं पाहिजे? कशाला बाजूला केलं पाहिजे? हे आपल्याला कळालं पाहिजे. शास्त्रामध्ये हे सगळं सांगितलेलं असतं. तुकाराम महाराजांचं असं मत आहे, तुम्ही जर देवपूजा करायला बसले, देवपूजा सुंदर अशा प्रकारे करायला बसले, तुमचा नित्यनियम आहे, देवपूजा केल्याशिवाय उठायचं नाही, पाणी प्यायचं नाही, कोणता पाहुणा आला दारात, कोणी आलं त्याला भेटायचं नाही, अशी तुम्ही देवपूजा करायला लागले. आणि अचानक तुमच्या घरी एखादा संत महात्मा आला दारामध्ये. तुम्हाला माहीत झालं आपल्या दारात संत आले. मग संताला बसून ठेवू नये दारात, माझी देवपूजा चालू आहे, थोडं थांबा. नाही, देव सारावे परते, संत पूजावे आरते. ते देव फेकून द्या. आंघोळीला काढले असले बादले ते पाण्यातच राहू द्या, काही हरकत नाही, राहू द्या पाण्यात. अगोदर संताकडे जा. हे कळालं पाहिजे मुख्य काय आहे आणि गौण काय आहे. ज्यावेळेस देवाला सगळ्यात प्राधान्य द्यावं, संसारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देवाला प्राधान्य द्यावं. पण कुठपर्यंत? जोपर्यंत संत येत नाही. संत पुढे आले मग देवाला सुद्धा बाजूला करावं. हे मुख्य आणि गौण याच्यातला भेद आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून अज्ञानत्व हरपे, हे अज्ञान आपलं नष्ट झालं पाहिजे, हे आपल्यासाठी मुख्य आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहे. बाकीच्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गौण आहे. त्यामध्ये पैसा मिळवणं हे सुद्धा आपल्यासाठी गौण आहे, नाही मिळवलं तरी चालतो. लग्न करणं गौण आहे, नाही केलं तरी चालतं. शेती करणं गौण आहे, नाही केली तरी चालते. व्यापार करणं गौण आहे, नाही केलं तरी चालतं. या सगळ्या गोष्टी गौण आहे, गौण. ते नाही केलं तरी काही फरक पडत नाही. मुख्य आहे अज्ञानत्व हरपे. अज्ञान निघून गेलं पाहिजे, हे मुख्य आहे. अज्ञान नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावं. ते अज्ञान आपला जो नष्ट करेल त्याच्याकडे जावं आणि श्रवण करावं. अज्ञान नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. आता तुम्ही सगळे इथं आले चातुर्मासाला, कशासाठी आले? ह्याच्यासाठीच आले. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण हे 4 महिने पंढरपुरात राहण्यासाठी आलो, नेमकं कशासाठी. इथं येऊन हे कळालं पाहिजे, आपल्या ठिकाणचं अज्ञान नष्ट झालं पाहिजे, याच्यासाठी चातुर्मास आहे. ज्ञाने विनय के उपाय करीशी जितो के, ती गुंफशी आधी के रुखी ये. ज्ञानोबारा सांगतात, ज्ञानाशिवाय तुम्ही दुसरा कोणताही उपाय करा, गुंतणारच आहे संसारामध्ये, गुंतणारच आहे. तुम्ही कितीही पैसा मिळवा, तो संसारातून मुक्त नाही होऊ शकत, तो अजून गुंतत जातो. ज्ञानोबारांचं असं मत आहे. म्हणून अज्ञान आपल्या ठिकाणचं नष्ट व्हावं हे मुख्य कर्तव्य आहे. तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुकाराम महाराज म्हणतात, आता काय नाही आमचं. विचारलं कोणतरी, तुकाराम महाराज तुमचं आता सध्याला काय चालू आहे? काय नाही, खेळीमेळी वातावरण सुरू आहे. आता जसं असेल तसं दिवस काटून टाकायचे. आता का हो तुकाराम महाराज, काय कामधंदा नाही का तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, कामधंदा आम्ही करून बसलो. आता दुसरा धंदा करण्याची गरजच नाही, एवढा मोठा धंदा आम्ही केला. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवडे. आमचं काम आता झालं. आता आम्हाला या खटपटी करण्याची गरज नाही. आता दिवस चारी खेळीमेळी. काय काम केलं? तो का म्हणे मुक्ती परिनेली नोरी. आम्ही मुक्ती प्राप्त करून घेतली, आम्ही मोक्ष प्राप्त करून घेतला. म्हणजेच आम्ही अज्ञानाचा नाश केला आमच्या.
आता दिवसचारी खेळीमेळी. आता जे मुख्य आहे, जे प्रधान आहे ते काम तर झालेलं आहे. मग आता पाहू दुसरे कामं. खेळीमेळी आता जसा प्रसंग असेल तसं वागायचं. उरलेलं आयुष्य प्रारब्ध बलाने जेवढं आहे तेवढं संपवण्याचा प्रयत्न करत राहायचा. जसं तसं आयुष्य काटायचं. म्हणजे मुख्य काम जे आहे ते अगोदर करून घेतलं आणि मग उरलेले गौण काम ते नंतर पाहू. तसं आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. आपण मनुष्य देहाला आलो, भगवंताने नरदेह दिला, एवढं सुंदर आयुष्य दिलं, सगळे इंद्रिय दिले, सगळंचं सगळं फुकट दिलं, 1 रुपया आपल्याकडून घेतला नाही, आपल्या वडिलाकडून घेतला नाही, एवढं मोठं आयुष्य दिलं. आपल्यासाठी गौण काय आहे, आपल्यासाठी मुख्य काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. मुख्य आहे आपल्यासाठी अज्ञानाचा नाश करणं. मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. एकदा का हे अज्ञान नष्ट झालं मग सगळ्या गोष्टी करायच्या. मग तुम्हाला काय पैसा मिळवायचा, कुठं नोकऱ्या करायच्या काही अडचण नाही, किती शेती करायची काही अडचण नाही, किती तुम्ही लग्न करा काही अडचण नाही, कशाचीच अडचण नाही नंतर. पण एकदा अज्ञान गेलं पाहिजे. ही सगळी अडचण अज्ञानाभोवती आहे. अज्ञान असेल आणि बाकीच्या काही गोष्टी केल्या तरी काहीच कामाचं नाही. पण अज्ञान जर नष्ट झालं तर मग काही करण्याची गरजच शिल्लक उरत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना तू असं मनामध्ये धारण करू नको, युद्ध करायचं आहे, वेळ झालेले आहे, हे ज्ञान सांगायला काय प्रयत्न चालू केला. नाही अर्जुना, युद्ध थोडं बाजूला राहू दे. कारण ते खेळीमेळीचं युद्ध आहे. ते युद्ध आपल्याला नंतरही करता येईल. असं काय आहे का एखाद्याला ज्ञान झालं म्हणजे तो युद्ध करू शकणार नाही? तसं काही नाही. ज्ञानी मनुष्याचा व्यवहार बिघडत नसतो. प्रारब्ध बलाने त्याचा व्यवहार सुरूच असतो. आमचे सजन कसाई महाराज ब्रह्मज्ञानी होते, पण मांस विकीत होते. त्यांचा व्यवहार बंद नाही पडला, नाही बंद पडत व्यवहार. संत जरी झाला तरी ज्ञानाचा आणि त्या व्यवहाराचा काही संबंध नाही. ज्ञान झालं तरी व्यवहार करतो. म्हणून अर्जुना, तुला ब्रह्मज्ञान जरी झालं, तुझ्या ठिकाणचं अज्ञान जरी नष्ट झालं तरी तू युद्ध करणार आहे, याच्यामध्ये संशय नाही. आणि केलंच ना अर्जुनाने युद्ध. ज्ञान झाल्यानंतर शेवटच्या 18व्यामध्ये अर्जुनाने पोचपावती दिली. देवाने सांगितलं, एवढी मोठी जी बडबड केली 18 अध्यायाची, त्याचं फल काय तुला मिळालं, तुझ्या पदरात काय पडलेलं आहे अर्जुना? अर्जुनाने सांगितलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. देवा, तुझ्या या प्रसादामुळे माझ्या ठिकाणचा मोह नष्ट झालेला आहे, माझ्या ठिकाणचा अज्ञान नष्ट झालेला आहे. अर्जुनाने सांगितलं. एवढ्या उत्साहाने अर्जुनाने सांगितलं. मोह नष्ट झाला असं अर्जुन म्हणालाच नाही, नष्ट झाला. अगोदर काय म्हणाला? नष्ट झाला. नंतर मोह. नष्टो मोह. मनुष्याला एखाद्या वेळेस अतिशय आनंद झाला, उल्हास आला की अगोदर मुखातून क्रियापद बाहेर निघत असतं. अगोदर क्रियापद बाहेर निघत असतं, नंतर कर्म बाहेर निघतं. उल्हासाने सांगायचं जर झालं, येईल एखाद्याला कटकट कटकट करायला लागला, मागं लागला, हे एवढं काम पूर्ण कर, एवढं काम पूर्ण कर, एवढं काम पूर्ण कर. त्यालाही वाटलं एकदाचं याचं काम पूर्ण केलं म्हणजे आपण मोकळे. आणि त्याने ते काम पूर्ण केलं. पूर्ण करून ते दुसऱ्याने पाहिलं, त्याने अरे झालं का आपलं? का झालं, काम झालं असं नाही मग झालं. नंतर म्हणतो काम झालं. म्हणजे उल्हास आल्यानंतर क्रियापद अगोदर बाहेर. तसं अर्जुनाला अतिशय आनंद झाला भगवंताचं ज्ञान प्राप्त करून. अर्जुन म्हणतो, नष्ट मोह झाला, नष्ट मोह नष्ट झाला, नष्ट झाला. मग अर्जुनाचा मोह अज्ञान नष्ट झाला. नंतर युद्ध केलं नाही का? केलं युद्ध. म्हणून अर्जुना, तू असं काही समजू नको की ज्ञान झाल्यानंतर युद्ध होणार नाही. अगोदर आपलं अज्ञान आपण दूर करू आणि मग युद्ध करण्याचा प्रयत्न करू. तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अगोदर तुझं अज्ञान अर्जुना नष्ट करायचं आहे. आणि एकदा अज्ञान नष्ट झालं की मग आपलं प्रारब्ध शिल्लक आहेच. उरलेल्या वेळेमध्ये या बाकीच्या गोष्टी करू, युद्ध करू. म्हणून अर्जुना, याच्याकडे लक्ष दे. मुख्य काय आहे? अज्ञान नष्ट करणं मुख्य आहे. अर्जुना, आजपासून निश्चय करायचा, आपलं प्रत्येक पाऊल अज्ञान नष्ट करण्यासाठी पाहिजे. प्रत्येक क्रिया अज्ञान नष्ट करण्यासाठी झाली पाहिजे. दुसऱ्या कामं नंतर करू अर्जुना. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. इथपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. पुंडलिक